तर मला नोटीस आली असती तर मीडियाला न सांगता चौकशीला गेलो असतो। रोहित पवारांनी ईडी चौकशीवरून चंद्रशेखर बावनकुळेंना हा टोला लगावलेला आहे। ईडी चौकशीवेळी रोहित पवारांकडून शक्ती प्रदर्शन करण्यात आल्याचं टीका जी आहे ती चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलेली होती। ईडी चौकशीसाठी रोहित पवार घाबरल्यासारखे वागत आहेत असं देखील टीकास्त्र जे आहे ते बावनकुळेंनी डागलेलं होतं। कुठल्याही तपास यंत्रणा जेव्हा तपास करतात तेव्हा त्यांच्याकडे काहीतरी पुरावे असतात, काहीतरी तक्रारी असतात। साध्या सिंपल पद्धतीनं आपलं सबमिशन करता येतं। मला जर रोहित पवार सारखी जर नोटीस आली असती, मी मीडियाला न सांगता, जनतेला न सांगता एकटा गेलो असतो आणि आपलं स्टेटमेंट दिलं असतं। आज त्यांनी त्यातून काय त्यांना भीती वाटताय, काय त्यांना वाटताय यातून शक्ती प्रदर्शन करून मला वाटतं जेव्हा घाबरलेले लोक असतात, घाबरलेल्या शेवटच्या क्षणात जसे वागतात तसे वागतात आहे। प्रेमाने आदराने लढण्यासाठी हे कार्यकर्ते इथं आले असतील तर भाजपसारखं आमचं नसतं की गाडी द्या, पैसे द्या आणि लोक बोलवा। हे प्रेमाने आलेले लोक आहेत आणि यांची ताकद म्हणजे प्रेमाची ताकद आहे। त्यामुळे हे कुठेतरी बावनकुळे साहेबांनी समजून घेतलं पाहिजे। ते जे बोलतात ते मी करतोय, मी कुठेही घाबरत नाही, लवाजवा नाही। आता त्यांच्यावर जेव्हा कारवाई झाली, त्यांचे कार्यकर्ते नागरिक त्यांच्या सपोर्टसाठी आले नाहीत, हे दुखणं त्यांना जर असेल तर त्याला मी काय करणार।